नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतामध्ये जर भरपूर प्रमाणात जर पाऊस पडला असेल आणि पिकाचं जर नुकसान झालं असेल तर त्याची नोंद शासनाकडे कशी करायची, त्याला विमा कंपनीला क्लेम कसा करायचा, तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी मी माहिती सांगणार आहे। तर मित्रांनो, त्याचपूर्वी जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हा क्लेम कसा करायचा तर आपण सविस्तर असा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स मार्फत तुम्हाला क्लेम कसा करायचा त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ इथं सांगणार आहे। तर मित्रांनो, क्रॉप इन्शुरन्स प्ले स्टोरवरती जाऊन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ॲज अ गेस्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं 5 ऑप्शन दाखवले जातील, तर त्या 5 ऑप्शनपैकी तुम्हाला इथं स्टेटस ऑफ पॉलिसी, तर तुमचा पॉलिसी नंबर टाकून तुम्हाला स्टेटस इथं तुमचं पाहता येणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथं क्रॉप लॉस इथं यायचं आहे। त्यानंतर क्रॉप लॉस इम्युनेशन इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं गेट OTP वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथं सेशन तुम्हाला इथं खरीप आहे का रब्बी ते निवडायचं आहे। त्यानंतर तुमचं इयर 23-24 असेल तर 24 टाकायचं आहे। त्यानंतर स्कीम इथं निवडायची तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्टेट इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला फॉर्म वेअर डीड त्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही EID मार्फत अर्ज भरला आहे का, बँकेत भरला आहे का, CSC सर्व्हिस सेंटरला भरला आहे का, फार्मर ऑनलाईन आणि इंटरमिडिएटरी। त्यानंतर तुम्हाला इथं CSC मार्फत जर भरला असेल तर तिथं CSC सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडं पॉलिसी नंबर आहे का असं विचारलं जाईल, तर पॉलिसी नंबर आपल्याकडं आहे, या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पॉलिसी नंबर इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। पॉलिसी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला डन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पॉलिसी नंबर दाखवली जाईल। पॉलिसी नंबरला क्लिक केल्यानंतर तुमचं पूर्ण बायोडाटा इथं दाखवला जाईल। त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर, तुमचं HDFC जनरल इन्शुरन्स, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, वडिलाचं नाव, परत त्यानंतर तुम्हाला खाली क्रॉप तुम्ही जे पीक लावलेलं आहे, ऑनलाईन तुम्ही केलेलं आहे, म्हणजे ज्याचा विमा तुम्ही उतरवलेला आहे त्याचं पीक तुम्हाला इथं सोयाबीन असं दाखवलेलं आहे, त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इन्सिडन्स तुम्हाला काय घडलेलं आहे तर ते तुम्हाला इथं भरपूर असे दिलेले आहेत। ॲनिमल अटॅक, परत कोल्ड बस्टर, सायक्लॉन, सायक्लोक्रेन, परत अशा बरेच असे इथं दिलेले आहेत। तर आपल्याला इथं ॲक्सेस रेनफॉल आपल्याला इथं झालेला आहे, म्हणजे पाऊस भरपूर प्रमाणात पडलेला असल्यामुळे आपण ॲक्सेस रेनफॉल असं सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर डेट ऑफ इन्सिडन्स तिथं तुमचं नुकसान कधी झालं त्याची तारीख इथं तुम्हाला इथं निवडून घ्यायची आहे। तर आपण तर तारीख टाकूया 24-25, म्हणजे 24 तासाच्या आत, 72 तासाच्या आतली तुम्हाला तारीख इथं टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचं इथं स्टेटस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, स्टँडिंग क्रॉप, हार्वेस्टेड आणि कट स्प्रेडर। त्यानंतर तुम्हाला इथं स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभं पीक इथं आपल्याला पाण्याखाली गेलं असं दाखवायचं आहे, त्याचं पर्सेंटेज तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर इथं रिमार्क द्यायचा तुम्हाला जे काय असेल ते तुमचा। त्यानंतर इथं डॉक्युमेंट्सचं अपलोड, इथं अपलोड डॉक्युमेंटच्या ठिकाणी तुमचं सोयाबीनचा फोटो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। सोयाबीनचा फोटो टाकल्यानंतर तुम्हाला इथं 2 मिनटात इथं व्हिडिओ येणार आहे, व्हिडिओ इथं अपलोड करायचं आहे। आणि त्यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर इथं येईल। त्यानंतर तुम्ही सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट या पर्यायावरती क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला एक SMS दिला जाईल, ते डॉकेट ID नंबर तुम्हाला येईल, ते डॉकेट ID नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे आणि ते तुम्हाला नंतर उपयोगी येणार आहे। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा।